अस्सलाम वालेकुम। आपल्या पुढच्या बोधकथेचं नाव आहे मृत्यू वेळची वसियत। वसियत म्हणजे कुराणात मुसलमानांना उपदेश केला गेला आहे की मृत्यूपूर्वी त्यांनी आपली जी काही छोटी व मोठी संपत्ती असेल त्या बाबतीत आपल्या मुलांना, कुटुंबाला त्याच्या वितरणाची तरतूद लिखित किंवा मौखिक स्वरूपात सांगून जावी, लिहून जावी। ही बोधकारक घटना आहे खलिफा अबू बक्र यांची की त्यांनी मृत्यूपूर्वी कशा प्रकारे वसियत करून गेले होते। मृत्यूपूर्वी त्यांनी आपली कन्या हजरत आयशा यांना बोलावले व म्हणाले की मुली, मृत्यूनंतर शव दफन करण्यासाठी 3 कपडे लागतात, त्यापैकी 2 माझ्या अंगावर आहेत, त्यांना धुवून पुन्हा तेच वापरा आणि एक कापड बाजारातून नवीन मागवून घ्या। हे ऐकून हजरत आयशा रडायला लागल्या व म्हणाल्या की आम्ही 3 कपडे नवीन मागवू। तेव्हा त्यांनी उत्तर दिले की मुली, नवीन कपड्यांचे हकदार शव नाही तर जिवंत माणसे आहेत आणि त्यांच्या मृत्यू पश्चात त्यांची ही वसियत पूर्ण करण्यात आली। पहा किती विचार करायचे ते की जराही वाळफळ खर्च होऊ नये। मृत्यू पश्चात आपल्या शवासाठी सुद्धा त्यांनी नवीन कपड्याचा स्वीकार केला नाही। असा विचार आपल्या डोक्यात दुरून तरी येईल का? दुसरी वसियत त्यांनी आयशा यांना ही केली होती की माझ्यावर सरकारी कोशातील जे काही कर्ज आहे ते माझी बाग विकून फेडून टाका। तसेच मला 1 गुलाम, 2 उंट आणि जी चादर मी ओढली आहे हे सगळं सरकारी कोशातून मिळालेलं आहे। तेव्हा माझ्या मृत्यूनंतर त्वरित या वस्तू तिकडे जमा करा। तसेच मृत्यूपूर्वी त्यांनी आपल्या गुलामालाही बोलवून विचारले की जरा हिशोब लावून सांग बरे की खलिफा झाल्यापासून आतापर्यंत मी सरकारी कोशातून एकूण किती पगार घेतला आहे। गुलामाने जेव्हा हिशोब करून ती रक्कम सांगितली तेव्हा हजरत अबू बक्र म्हणाले की ही रक्कम माझं घर विकून सरकारी कोशात पुन्हा जमा कर। अबू बक्र यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या इच्छेप्रमाणे असेच करण्यात आले आणि ज्यावेळी ही रक्कम, 1 गुलाम, 2 उंट आणि चादर या सर्व वस्तू त्यावेळेचे पुढचे खलिफा म्हणजे हजरत उमर यांच्याकडे पोहोचले तेव्हा ते पाहून ते मोठ्याने रडायला लागले व म्हणाले की अबू बक्र यांनी तर मला मोठ्या परीक्षेत टाकले आहे। त्यांच्याप्रमाणे एवढा सगळा त्याग आणि कोण बरे करू शकेल। अबू बक्र यांच्याशी निगडीत आणखी एक किस्सा म्हणजे ते सरकारी कोशातील रक्कम ही जनतेची ठेव समजत होते आणि खूप काळजीपूर्वक ती खर्च करत होते। एकदा त्यांच्या पत्नीने त्यांच्याकडे काही गोड खाण्याची इच्छा व्यक्त केली तेव्हा अबू बक्र त्यांना म्हणाले की त्यांना खलिफा म्हणून जी काही रक्कम सरकारी कोशातून मिळते त्यातून गोड पदार्थ मिळणे शक्यच नाही। हे ऐकून त्यांची आज्ञाधारक पत्नी गप्प राहिली। मग तिने रोजच्या घर खर्चातून थोडे थोडे बचत करायला सुरुवात केली आणि मग त्या बचत केलेल्या पैशातून एक दिवशी तिने घरी गोड पदार्थ बनवला। जेव्हा हा गोड पदार्थ अबू बक्र यांना वाढण्यात आला त्यांच्या ताटात तेव्हा ते आश्चर्यचकित होऊन त्यांनी विचारले की कुठून आले बरे। और पत्नीने हे त्यांना सर्व किस्सा सांगितला। त्यावर ते म्हणाले की रोजच्या घर खर्चातून तू एवढं रोज बचत करत राहिलीस आणि आपल्याला काही कमी पडलं नाही, याचा अर्थ असा होतो की इतकी रक्कम मला जास्त मिळत आहे। आणि दुसऱ्या दिवशी जाऊन जो वजिफा म्हणजे जो पगार त्यांना मिळत होता त्याच्यातून त्यांनी ही रक्कम कमी करून घेतली। अबू बक्र यांच्या नंतरचे जे खलिफा होते हजरत उमर ते सुद्धा सरकारी कोशातील रकमेचा खूप काळजीपूर्वक वापर करत असत, त्यावर लक्ष देत असत। गैरफायदा घेणे तर खूप दूरची गोष्ट। एकदा ते बाजारातून जात असताना त्यांना एक धष्टपुष्ट उंट विक्रीसाठी आलेला दिसला। चौकशी केल्यावर कळाले की तो तर त्यांचा मुलगा अब्दुल्ला याचा उंट आहे। त्यांनी अब्दुल्लाला विचारले की हा उंट कुठे होता। त्यांचा मुलगा म्हणाला की मी या उंटाला खरेदी करून सरकारी कुरणात चरण्यासाठी सोडून दिले होते, तिथेच चरून तो धष्टपुष्ट झाला आहे आणि आता याला मी विकू इच्छितो। हे ऐकून हजरत उमर म्हणाले कारण की हा उंट सरकारी कुरणात करून धष्टपुष्ट झाला आहे तेव्हा तू याला विकल्यानंतर जी काही रक्कम येईल त्यातील मूळ रक्कम तू स्वतःसाठी ठेव आणि उरलेला जो फायदा आहे तो सरकारी कोशात जमा कर। आणि त्यांच्या आज्ञाधारक मुलाने त्यांचा हा हुकूम पूर्ण केला। तर विचार करा की शासक जर असे मौलिक असतील तर मग सुशासन का बरे नाही येणार। धन्यवाद।